हॅलो. हा मास्तरीन भाई बोला की मगाशी जरा कामात होतो त्यामुळे फोन उचलला नाही. बोला की काय कशासाठी केला होता फोन? हा ते तुमचं जेवण झालंय की नाही ते विचारायला फोन केला होता. अहो नाही नाही आत्ताच कुठलं जेवण, अजून जरा काम आहेत, नंतर जेवणार. अच्छा, जेवण व्यवस्थित वेळेत करून घ्या हा तुम्ही. हा होय होय, तुम्ही काळजी करू नका. हं. मी तुम्हाला 2 मिनिटात फोन करतो. काय झालं? हा असं काय चाललंय आज तुमचं? मगाशी पण मी फोन केला, तुम्ही कट केला, मग उचलला नाहीत का? तुम्हाला बोलायचं नाहीये का माझ्याशी? हो नाही नाही, मगाशी जरा कामात होतो एका वेगळ्यात. आत्ता एक फोन यायला लागलाय म्हणताना कट करालोय. कुणाचा? ते आपल्या मॅडम नाहीत काय गाण्याच्या, सरगम मॅडम, त्यांचा फोन यायला लागलाय. त्यांचा का फोन येतोय तुम्हाला? आणि तुम्ही काय आता त्यांचा फोन उचलण्यासाठी माझा फोन कट करणार आहात का? हो नाही नाही, म्हणजे त्यांचं काहीतरी काम असेल ना. त्यांचं काय काम असणार आहे तुमच्याकडे? ते आता त्यांच्या संग बोलल्याशिवाय कसं कळणार काय काम आहे ते. ठेवा की, त्यांच्या संग बोलतो आणि लगेच करतो तुम्हाला फोन परत. हा काही गरज नाही. म्हणजे त्यांचं जे काही काम असेल ते त्या मलाही सांगू शकतात ना. मी त्यांना फोन करते आणि विचारते की काय काम आहे त्यांचं तुमच्याकडे. तुम्ही नका उचलू फोन. अहो थांबा थांबा, असं उगाच काहीतरी करू नका. आता त्यांचं तुमच्याकडे काम असतं तर त्यांनी तुम्हालाच फोन केला असता ना. त्यांच्याकडे नंबर आहे की तुमचा. आता मला फोन केला म्हणजे माझ्याकडे काम आहे काहीतरी. तुम्ही कशाला उगाच काहीतरी फोन बिन करू नका. पण मला कळतच नाही तुम्ही त्यांची एवढी काळजी का करताय? काळजी बिळजी काय नाही. आता एखादा माणूस गडबडीनं आपल्याला फोन करते तर पडद्याची फोन उचलावा, एवढी साधी गोष्ट आहे. आपण तर काय कावा बी बोलू शकतो ना दोघे. अच्छा, म्हणजे तुम्ही मला गृहीत धरताय की तुम्ही माझ्याशी कधीही बोलू शकता. मला आत्ता तुमच्याशी बोलायचं. तुम्ही त्यांचा फोन उचलू नका. कसला उद्योग कट झाला फोन. नाही ते ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटलंच कसं की फोन उचलावा? हो सोडा की, आता कुठं काहीतरी अजून उपरून काढता. जाऊ दे, बंद झाला फोन त्यांचा. मी उचलला बी नाही. तुम्ही उचलला नाहीत कारण मी म्हटले म्हणून, नाही तर उचलायला निघालाच होतात ना तुम्ही. समजा मी तुम्हाला सांगितलं असतं दुसऱ्याच कोणाचा तर फोन आलाय कामानिमित्त, तुम्हाला काय कळलं बी नसतं. हा मी सांगितलं ना तुम्हाला. उगाच काहीतरी डोसक्यात खुळे घालून घेऊ नका. काय तुमचं गणितच कळत झालंय बघा मला. नाही अधिपती, गणित मला तुमचं कळत नाहीये. काय चाललंय तुमचं? खरं सांगा मला. गाण्याचा क्लास आहे ना तुमचा, मग गाण्या व्यतिरिक्त, क्लास व्यतिरिक्त त्यांनी तुम्हाला फोन करण्याचा संबंध येतोच कुठे? का फोन करतायत त्या तुम्हाला? बरं जाऊ दे, तुम्ही फोन कशाला केला ते सांगा. मी फोन केला होता कारण कारण मी का सांगू तुम्हाला? कारण मी बायको आहे ना तुमची. मी कधीही फोन करू शकते तुम्हाला. असा सहजच फोन करू शकते ना मी तुम्हाला. नाही नाही, तुम्ही करूच शकताय. मी सहज विचारलं तर कशाला केलता फोन असं? मी तुमचं जेवण झालंय का नाही ते विचारायला फोन केला. सांगितलं की मी तुम्हाला अजून नाही जेवलो. तुमचं काय, तुम्ही जेवला का नाही? माझं काय? तुमचं जेवण झाल्याशिवाय जेवते का मी? तुम्ही कशाला असलं काहीतरी करत बसताय? जेवून घ्या बरं तुम्ही आधी. नाही, अजिबात नाही. तुम्ही जेवून घ्या, मला फोन करा, मग मी जेवेन. पण ठीक आहे, चला चला, आवरा पडदेशी. मी बी जेवतो, तुम्ही बी जेवा. आता वेळ वाया घालू नका. चला चला. हा चला, मी जेवतोय आता, तुम्ही जेवा. जेवा. ठीक आहे. हे ओंक्या, ओंक्या आलो. काय झालं असायला? तुझं गाव झालंय काय? शिवानी वहिनी एकदम चिडल्यात आणि तुला बरं वाटायला लागलं. आता हसू यायला लागलं. हा म्हणजे कधी कधी आवडतं मला पण. अजून आता अजून झालं माहितीये का? बाथरूम एकदम वैतागले होते माहितीये माझ्यावर. मला अजून बरं वाटत होतं, जरा हसू येत होतं. मग चांगलंय, खरंच चांगलंय. चांगला आहे ना, डबा काढ. चल पडते, जेवण करून घेऊया. सगळी येडे आम्हालाच भेटले. अधिपतींचा फोन आला वाटतं. अक्षरा? हा बोला.
हा मॅडम, तुम्ही तुम्ही फोन केला होता ना, तुम्हीच बोला. हो, पण मी तुम्हाला नव्हता फोन केला, मी अधिपतींना फोन केलेला. हो, तुम्ही अधिपतींना फोन केला होता, पण त्यांच्याकडे काही काम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मी तेच विचारायला फोन केलाय. अहो, पण मी ते तुम्हाला कशाला सांगू ना, म्हणजे मी बोलीन ना अधिपतींची नंतर. हो, असं काय करताय? बायको आहे मी त्यांची. त्यांच्याकडे काही काम असेल तर तुम्ही मला सांगू शकता, काहीच हरकत नाहीये. नाही नाही, ते आहेच, पण माझं काम अधिपतींकडेच आहे. हे बघा मॅडम, कसं आहे, मला अधिपतींनीच सांगितलं की सरगम मॅडमचा फोन होता, त्यांना तुम्ही फोन करा आणि विचारा माझ्याकडे काय काम आहे म्हणून मी फोन केलाय तुम्हाला. सांगा ना, गाण्याबद्दल काही बोलायचंय का तुम्हाला? गाण्याबद्दलच असेल ना. आणि हा, त्यांनी तेही विचारायला सांगितलंय की त्यांची प्रगती कशी आहे. अच्छा, असं असतं का तुमच्याकडे? म्हणजे अधिपती तुम्हाला सगळंच सांगतात का? हो, आम्ही सगळं शेअर करतो एकमेकांशी. हो का? बरं. म्हणजे नाही नाही, काही नाही. ओके. हे बघा मॅडम, तुमचं अधिपतींकडे काहीही काम असेल ना तर तुम्ही मला सांगू शकता. कसं आहे, अधिपती नेहमी कामात असतात, फॅक्टरीमध्ये असतात, त्यांना खूप व्याप आहे ना कामाचा, तर असं होऊ शकतं की ते कधी कधी फोनच उचलणार नाही. तर अशा वेळी तुम्ही मला फोन करत जा आणि मला सांगत जा. आणि आत्ता तुम्ही का फोन केला होता हे तर सांगितलंच नाही तुम्ही. नाही नाही, काही विशेष नाही. मी बोलेन, अधिपतींशीच बोलेन भेटल्यानंतर. हा सरगम, बोला, काय खबर? माझ्याकडून प्रयत्न करतीच आहे. उलट आज क्लास व्यतिरिक्त मी अधिपतींना सहज म्हणून फोन पण केला होता. अरे वा, काय म्हणले ते? नाही ना, त्यांचा फोन बराच वेळ बिझी लागला. मग काय, त्यांनी तुम्हाला नंतर फोन केला असेल नाही का? नाही ना, त्यांनी कॉल बॅक नाहीच केला. अक्षराचा मात्र मला फोन आला होता. त्यांनी तुम्हाला कशापाई फोन केला? हेच विचारायला. मी अधिपतींना फोन केला होता ना, तो कशासाठी केला हे विचारायला फोन केला होता. आता ह्यो चोंबडेपणा करायला यांना कोणी सांगितला होता? अधिपतींनीच. म्हणजे? हो, म्हणजे अधिपतींनीच सांगितलं त्यांना की माझा फोन आला होता, विचारा काही काम आहे का म्हणून त्यांनी फोन केला. असं आहे वय? बघा ना, तुम्हीच मला सांगा, अधिपती सगळंच त्यांना सांगणार असतील, काहीच सिक्रेट ठेवणार नसतील, तर पुढे जाऊन हे सगळं माझ्यासाठी अवघड होणार आहे. म्हणजे तुम्ही जे सांगितलंय मला करायला, ते सगळं मी कसं करणार? त्यांना सगळंच कळतंय. आता अधिपती स्वतःहून ते असती सांगत्यात, आमच्या सुनबाई आगाऊपणा करून त्यांच्याकडून काढून घेत्यात. कुणास ठाऊक? ते काही असलं तरी त्यांना कळतंय ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही बघतो काय करायचं ते. बरं ठीक आहे मॅडम, ठेवते. आणि हो, उद्या अक्षय तृतीया आहे, तुमच्याकरता एक चांगली साडी पाठवली आहे. हा, चांगल्या नटून थटून आवरून पूजेला या. अहो, मी पूजेला? हाय का आता आपला फोकस काय? तो अजिबात हलवायचा नाही. अशा नटून थटून या की अधिपती तुमच्याकडे बघत राहिले पाहिजेत. काय बाकी काही काळजी करू नका, आम्ही सांभाळतो सगळं. या तुम्ही. बोला. बोलावीला काय नाही, जेवायला घ्या आधी तुम्ही. म्हणजे म्हणजे जेवायला सुरुवात करा. चला, आम्ही पण सुरुवात करतोय. मी जेवेन नंतर.
तुम्ही जेवलात का? काय का आता आम्ही तुम्हाला जेवायला सांगतोय तर चिडलाय ना हो आमच्यावर? मी कशाला चिडेन? मी नाही चिडले. नाही चिडलाय तुम्ही आमच्यावर. आमच्या घशाखाली घास उतरवणं तेव्हाच कळलं आम्हाला तुम्ही चिडलाय. मग मी का चिडलीये हेही तुमच्या लक्षात आलं असेल ना. उगीच नाही चिडले मी तुमच्यावर. काय का आता आत्ता काय म्हणला? मी कशाला चिडे? आता काय म्हणताय? मी कशाला चिडले हे कळलं म्हणजे म्हणजे चिडलाय तुम्ही आणि आता परत चिडायला लागलाय. असं करू नका. पट दिवशी तुम्ही ताट घ्या बघा जेवायला होता. हो मी म्हटलं ना नंतर जेवते. आणि हा कसला हट्ट आहे तुमचा? नाही हट्टच आहे आमचा. आमचा हट्ट आहे तुम्ही जेवायला घ्या पहिले. त्याशिवाय आम्ही जेवणार नाही. तुम्ही नेहमी हट्ट करताय का नाही की आम्ही जेवल्याशिवाय तुम्ही जेवणार नाही. मग आता आमचा हट्ट आहे तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. चला पट दिवशी टाम मध्ये जेवायला बसायचं. हो ऐका असं नका करू. नाही नाही मी असंच करणार. आमचं ठरलंय. तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही जेवत नसतो. बरं ठीक आहे मी जेवते. हा वाट बघालोय आवरा. अहो आता फोन चालू असताना कसं जेवणार आहे मी? काय हवा जेवायला काय? ताटं बिटं घेतल्याचा काय आवाज येत नाही काय नाही. हा बसा लगे जेवायला चला. मी तेच म्हणते तुम्हाला फोन चालू असताना कशी जेवू मी? अगदी त्याला काय होते एका हातानं फोन धरायचा एका हातानं घास घ्यायचा. एका हाता आवरा लवकर. ठीक आहे थांबा वाढून घेते. घेतीये वाढून. लवकर लवकर घ्या. इकडे तुमच्या पोटातले कावळे आमच्या पोटात येऊन वरडा लागले. अहो काय वेडेपणा आहे हा तुमचा. नाही 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 येडेपणा वगैरे काय नाही. मी तुम्हाला म्हणलं ना आमचं ठरलंय. तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही काय जेवणार नाही. आमचं ठरलंय वारं फिरलंय. पहिलं जेवायला घ्या. मी घेतलाय वाढून आता जेवेन. हा घास घ्या बघूया आता. अहो एक मिनिट. घेतला मी घास. पुढे काय घेतलं वय गंडवाला बारक्या पोराला आवाज येत नाही. आवाज यायला पाहिजे असं नाम 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 जेवताना. आमचं वंक्या कसा आवाज करते समोर त्याला कळलं पाहिजे आपल्या तोंडात घास आहे. काही काय मी म्हटलं ना तुम्हाला जेवते म्हणून. मी खोटं का बोलेन तुमच्याशी? नाही खोटं नाही बोलणार. जेवता ना व? ठीक आहे ठीक आहे चालतंय जेव्हा मग तुम्ही आम्ही बी जेवतो आता. हा ठेवतो. अरे वंक्या डोंक्या मी हसवले तुला काय झालं हसायला? नाही नाही म्हणजे मला तुमच्या दोघांची गंमत वाटते. गंमत कसली? अरे ते काय म्हणतात ना, हा तुम्ही दोघं सारख्याला बारक्यात. का असं का? अरे बघ ना, अक्षरा ती पण हट्टी, तू एक दुसरा हट्टी. म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय, तुम्ही एकमेकांबद्दल खूप हट्टी आहात. आणि तुमच्या हट्टीपणामध्ये ना एकमेकांविषयी काळजी पण आहे रे. काळजी बिळजी काय नाही प्रेम आहे. आमच्याकडनं तर प्रेमच आहे. त्यांच्याकडनं असेल काळजी असं नका. आणि त्या एवढं त्यांच्या आई बाबाचं घर सोडून आल्यात आमच्याकडं. त्यांची काळजी घेणं बी आमचं कर्तव्य जाईल. तेवढं करायला पाहिजे घेऊ. भावा आमचं लग्न तुझ्या आधी झालंय, पण तुमच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. भावा तुम्ही दोघं आयडियल कपल आहात आमच्यासाठी. आयडियल फेडेल तसलं काय माहित नाही. हे आहे असं आहे. कसं आहे मास्तरीन बाईंच्या आनंदात आमचा आनंद आहे. हॅप्पी हॅप्पी असं आहे. आमच्या आईसाहेब म्हणतात का नाही तसं. त्यांच्या आनंदासाठी बाबा जग इकडचं तिकडे करीन. तेवढाच काय घेऊन बसलायस हा ना. वहिनी साहेब समद सामान घेऊन आलंय. तुम्ही जर एकदा बघून घ्या. थँक्यू. हो थँक्यू कशापाई. हे तर माझंच काम आहे. आपण हे सगळं बाहेर काढून ठेवूया. तुम्ही ताटं घेऊन या. हो. काय सुनबाई, झाली का सगळी तयारी पूजेची? हा हो आलंय सगळं साहित्य. लक्ष आहे ना मग तुमचं का इचलित झालंय? म्हणजे मला कळलं नाही.
नाही म्हणजे हल्ली तुमची कामं सोडून बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतंय म्हणून विचारलं, बाकी काही नाही. बाकी गोष्टी मॅडम तुम्ही काय बोलताय मला कळत नाही. अहो तुम्हाला किती वेळा सांगायचं, त्या सरगमच्या कामात ढवळाढवळ करू नका. अहो आता एकदा सोडून गेल्या होत्या नाही का त्या, मग तुम्हालाच हात जोडून विनंती करून त्यांना परत आणायला लागलं. आता परत जर का तुम्ही ढवळाढवळ करायला लागलात आणि त्या सोडून गेल्या तर येतील का त्या परत? हा, नाही पण मी काय केलंय मॅडम? काय केलंय हे तुमचं तुम्हालाच माहित. नाही मॅडम मी खरंच काहीच नाही केलंय. मी शब्द दिलाय सरगम मॅडमना आणि तो मी पाळतेय. त्यांचा क्लास सुरू असला की मी नाही जाते. हा पण तिकडे न जाता तुम्ही ढवळाढवळ करूच शकताय, ते तुम्ही करायला. म्हणजे मी खरंच असं काही केलं नाहीये मॅडम. नाही तुम्ही तसं करत नसाल तर चांगलंच आहे, पण करत असाल तर सांगून ठेवतोय आम्ही, त्या जर का परत गेल्या का नाही तर येणार नाही. अख्खं कोल्हापूर पालतं घालून आम्ही हे गाणं शिकवणारी शोधून काढले, कारण तुमचा हट्ट होता अधिपतीनं गाणं शिकवण्याचा, बरोबर की नाही? हो मॅडम, मी खरंच काहीच इंटरफिअर करत नाही. आता तुम्ही त्यासनी काही त्रास देऊ नका. त्यांना त्यांच्या पद्धतीने काय शिकवायचं ते शिकवू द्या. हो आणि हे असं तोंड पाडून बसू नका. सण आहे आपल्या घरात. हा, मनापासून सगळी तयारी करा, मनापासून देवीची पूजा करा. बघा तुमच्या इच्छा पूर्ण होती. हा, लागा कामाला लागा. थँक्यू सो मच. कशासाठी? ते तू कोणाला काय बी सांगितलं नाहीस ना म्हणत्यान. कुठं चाललीस? लाजती आहे जोय. तू बाहेर कोणाला बी काही सांगितलं नाही याचा अर्थ कळतो की आम्हाला. तुला बी माझी फ्रेंडशिप पाहिजे की नाही? खरं सांग, खरं सांग, खरं सांग, पाहिजे का नाही? माहिती आहे मला. ओ माग की फ्रेंडशिप. नीलम मॅडम बोला की. हा बोला की. काय विचार? ओ इनकार में इकरार है. लाजली? लाजली, खरंच लाजली. ए रम्या, तू कशाला लाजतो रे? इनकार में इकरार है. काय झालंय मला? मला असं का होतंय? मी अशी का वागते माझं मलाच कळत नाही. सारखा ताबा सुटतोय माझं स्वतःच. का एवढी चिडचिड करते मी अधिपतींवर चिडते, त्या सरगम मॅडमवर चिडते. बोलायलाच नको होतं मी त्यांना. माझा ताबाच राहत नाहीये. कसं मार्ग काढू मी यातून? अधिपती दुखावले असतील, त्यांच्याशी बोलायला हवं का? त्यांच्याशी बोलायला तर हवंच नाही, कारण त्यांचं आणि माझं फक्त लग्नाचं नातं नाही. माझे चांगले मित्र आहेत, मला समजून घेतील आणि त्यावर उपायही सुचवतील कदाचित. तसंच करते, बोलते मी त्यांच्याशी. मावशी, हे समजा काय मागवलंयस? ठेव तुझ्या हातातलं आणि चौकशा करत बसू नकोस. म्हणजे अचानक हे समजा हे काय सणासुदीचं सामान वाटत नाही. सणासुदीच आहे. हा हा, बरं मावशी, तुझ्या डोसक्यात काय आहे ते तर सांग की. कळल तुला, बघशीलच.
ते माहीतच आहे ग मावशी. म्हणजे तू कुठलीच गोष्ट उगाच करत नाहीस ना. पण मला एक्साइटमेंट आहे ना, म्हणून विचारते. काय आहे की अक्षय तृतीया आहे का नाही, तर अक्षय तृतीयेला दानधर्म करणं चांगलं असतं म्हणून आहे हे सगळं. जा, गाडीत सामान आहे ते घेऊन ये. वय हा मोहितेबाई, उद्या अक्षय तृतीयाची पूजा आहे आमच्या घरला. सगळ्यांनी यायचं. हा, आणि सगळं वेळेत सुरू व्हायला पाहिजे. काय या, बोलू आपण.